नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तन्वीज ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर मग आज प्राचीच्या किचनमध्ये अंड्याची कढी बनवणार आहोत आपण कोकणी पद्धतीने. रविवार असू दे, बुधवार असू दे किंवा शुक्रवार असू दे, तोंडात तर काहीतरी हवाच असता. मच्छी नसली म्हणून काय झालं, पण अंड्याची कढी तर खाऊ शकतो ना बनवून. तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवरती मी मातीचं पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल ओतून घेऊया. तेल तापलं आहे. आपण मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी देऊया. कढीपत्ता घालून घेते मी. लसूण घालते आणि फोडणी छान ढवळून घेऊया. आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. छान परतून घेऊया कांदा आपण. आता आपण एक मध्यम आकाराच्या टॅमॅटोची पेस्ट इथे घालणार आहोत. ही मी टॅमॅटोची पेस्ट किसून घेतलेली आहे किसणीवरती. छान परतून घेऊया आपण. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा आल्या लसूणची पेस्ट टाकणार आहोत आणि एकत्र करून घेणार आहोत फोडणी. छान परतून घेऊया. आता याच्यामध्ये सुके मसाले टाकूया. हळद टाकणार आहे मी अर्धा चमचा. काश्मीरी पावडर टाकणार आहे अर्धा चमचा. 1 चमचा गरम मसाला आणि मालवणी मसाला 1 चमचा. आता सगळे मसाले आपण परतून घेऊया छान तेलामध्ये. आता याच्यामध्ये आपण कांद्या खोबऱ्याचं ओलं वाटण टाकून घेणार आहोत 2 चमचे. आणि छान आपल्या फोडणीमध्ये एकत्र करून परतून घेऊया हे वाटण आपण. छान असा रंग येणार आहे असं केल्याने आपल्या कढीला. आता या ग्रेव्हीमध्ये आपण गरम पाणी ओतणार आहोत. छान ग्रेव्ही आपण ढवळून घेऊया. तुम्हाला किती घट्ट हवं पातळ हवं त्यानुसार तुम्ही पाणी ओता. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. कढी छान अशी ढवळून घेऊया आपण. आणि 2 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेऊया कढी आपली. आपल्या कढीला छान असा कड आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये अंडी सोडून घेऊया. इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत आणि ती अशी मधून सुरीने कापून घेतली आहेत. तर ती अशी सोडून घेऊया आपण. तुम्हाला आवडत असल्यास याच्यामध्ये बटाट्याची कापं उभी कापून जरी टाकली तरी छान लागते ही कढी. आता झाकण मारून 5 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊया आपण ही अंडी. चला तर 5 मिनिटं झाली आहेत. आपल्या कढीला छान असं कड आलेला आहे. आता आपण वरती कोथिंबीर घालून घेऊया. आणि छान ढवळून घेऊया आपली कढी. बघा किती छान रंग आला आहे आपल्या कढीला.
चला तर मग सर्व करूया। चला तर मग अशी झणझणीत अंड्याची कढी बनवलेली आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सर्व करूया। असा कोकणी पद्धतीची अंड्याची कढी तुम्हीही करा। किती छान झाली आहे बघा, छान रंग आला आहे, एकदम दाटसर अशी आपली ही अंड्याची कढी तयार आहे। सोबतच भाकरी आणि कांदा असेल तर आणखी काय हवं आहे आपल्याला। आहे की नाही एकदम झणझणीत अंड्याची मालवणी कढी। कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून सांगा।